मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एक महत्त्वाची जी पोस्ट आहे आपली फार्मसी ऑफिसर किंवा औषध निर्माण अधिकारी. तर MPSCमध्ये सुद्धा आपल्या फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी याची जी आहे ती रिक्रुटमेंट फिलअप केली जाते. आपली MPSCमध्ये महत्त्वाच्या ज्या आहेत त्या 3 ते 4 महत्त्वाच्या पोस्ट आहेत. सर्वात मोठी पोस्ट म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ द ड्रग, त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर असेल, त्याच्यानंतर ॲनालिस्ट असेल, त्याच्यानंतर फार्मसी ऑफिसर जे आहे ही एक महत्त्वाची पोस्ट आहे. सिनियर फार्मसी ऑफिसर क्लास 2 म्हणजे गट ब लेवलची महत्त्वाची पोस्ट आहे. त्यासाठी काय काय महत्त्वाची पात्रता असते, कोण कोण फॉर्म फिलअप करू शकतं, काय काय महत्त्वाचा पॅटर्न यासाठी असतो, कोण कोण एलिजिबल आहे, या सर्व महत्त्वाची जी अपडेट आहे किंवा जी महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. जेही नवीन विद्यार्थी आता फार्मसी पासआउट झालेले आहेत त्या सर्व लोकांना ह्या सर्व ज्या पदभरती आहेत त्याची पात्रता आहे, महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत, ही माहिती असणं गरजेचं आहे. त्या कारणाने आपण या हँडलवरती महत्त्वाची सिरीज करत आहोत. त्या सिरीजमध्ये फार्मसीच्या 3 स्ट्रीम आहेत, डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा M.Pharmacy असेल. या तिन्ही स्ट्रीमसाठी ज्याही महत्त्वाच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात तर मी तुम्हाला या हँडलवरती शेअर करत असतो. सर्वात महत्त्वाचं याच्यासाठी पात्रता काय आहे, तर ज्या लोकांचं बॅचलर झालेलं आहे 4 वर्षाचं, अर्थात क्लास 2 लेवलची पोस्ट आहे, त्या कारणाने बॅचलर ऑफ फार्मसी जी आहे ही पात्रता तुम्हाला या पोस्टसाठी बघायला मिळेल. आणि त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा इथं दिलेला आहे. 1 वर्षाचा तुम्हाला यासाठी एक्सपिरियन्स लागतो. त्याचबरोबर ज्या लोकांचं हायर एज्युकेशन झालेलं आहे म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, काही लोकांचं M.Pharmacy झालं असेल, तर त्या लोकांना याच्यामध्ये थोडासा प्रेफरन्स दिला जातो. एक्झामच्या पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं पूर्ण जो पेपर आहे तो पूर्ण फार्मसीवरती बेस्ड असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठी वयाची एज लिमिट काय आहे, तर मिनिमम तुमचं जे एज आहे ते 18 वर्ष पाहिजे. आणि खुल्या प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते वयाच्या 38 वर्षापर्यंत हा जो फॉर्म आहे तो फिलअप करू शकतात. कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तुम्ही तर तुम्ही 43 वर्षापर्यंत या परीक्षेचा फॉर्म फिलअप करू शकता. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसुद्धा 43 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतात. दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं ओपनसाठी 18 ते 38 वर्ष आणि कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षाची जी एज लिमिट आहे ही तुम्हाला या फार्मसी ऑफिसरच्या पदासाठी इथे लागेल. तर अशा पद्धतीची MPSCचं डिपार्टमेंट आणि त्यामधली ही आपली क्लास 2 लेवलची फार्मसी ऑफिसरची पोस्ट असते. बाकी जे झालेले पेपर्स आहेत महत्त्वाचं याचं PDF आहे जाहिरातीचं, बाकीच्या ज्या एक्झामच्या किंवा सिलेबसची कॉपी असेल, हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केले. त्याचबरोबर याच्यावरती डिटेलमध्ये आपण फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, जाहिरात कशी असते त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला डिटेलमध्ये आपलं यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याच्यावरती मी शेअर केलेला ऑलरेडीच आहे. बाकी दोन्ही सोशल मीडियाचे चॅनल ज्याच्यावरती फार्मा रिलेटेड ज्याही महत्त्वाच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे जॉईन केलं असेल तर दोन्ही ठिकाणी मला जॉईन करा.